सर हात काढा, हात सोडा सर, सर हात सोडा. पवार सर, पवार सर, इकडे पवार सर. पवार साहेब थोडं 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 ए भाई आतमध्ये जाणार रे. हा आबा आबा मोठा जवळ करा जरा, मोठा सर्कल करा. सरजी तुमचा हात आहे ना मध्ये. काढा ही काढा. आडवे दे काढा. ठेवा काढून. 22 एप्रिल 2026 रोजी महाकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, रमाई भीमाई जिजाऊ या थोर महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. या ठिकाणी आज 22 एप्रिल 2026 रोजी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही मिरवणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी थोडं वेगळा पायंडा पाडलेला आहे आणि अतिशय यशस्वीपणे पार पाडलेला आहे. गेल्या 28 ते 30 वर्षापासून आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक करत आहोत आणि आमच्या सर्व बांधवाचं, भीम बांधवाचं म्हणजे जवळपास सर्वांचीच अपेक्षा अशी होती की या कार्यक्रमासाठी आदरणीय बहुजन योद्धा, महाराष्ट्र योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे साहेब दादा यांना बोलवण्यासाठी या शहरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व लोकांनी विनंती केली आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित झालेले. मी त्यांचं अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व धर्माचे धर्मगुरू भंतेजी मौलाना प्रभुप्पा बोधले महाराज यांचे या ठिकाणी मी अभिनंदन आणि कौतुक करतो. यानंतर या राज्यातच नव्हे तर देशामध्ये जे घटनेला मान्य आहे ते काम करणारे आदरणीय शरदराव आरगडे पाटील यांनी नेवासा तालुक्यामध्ये सौंदर्य या गावात ते सध्या त्या गावचे सरपंच आहेत आणि खरंच इतिहास घडावा, इतिहास व्हावा अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. ते म्हणजे त्या गावातून जात मुक्त करण्याचं काम आदरणीय आरगडे पाटलांनी केलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. यानंतर आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय विश्वासप्पा शिंदे, राजाभाऊ बागल, बार्शीहून आलेले उद्योजक सन्माननीय सुनीलजी भराडिया, त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर सन्माननीय लातूर आलेले आमचे पंकज भाऊ काटे हेही या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनातून, अंतःकरणातून आभार आणि अभिनंदन, सर्वांचं आभार व्यक्त करतो. बंधूंनो, गेल्या 28-30 वर्षापासून राष्ट्रीय महापुरुषाच्या जयंती आणि त्या जयंतीच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत या महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी बऱ्यापैकी आम्ही समाजामध्ये पोहोचलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य या शहरातीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातले लोक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करत असताना दिसत आहे. जयंती साजरी करत असताना आम्हाला अतिशय सगळ्याच चांगल्या पद्धतीनं
योगदान मिळालं आहे. या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये 72 जाती एकत्र करून बहुजन योद्धा सामाजिक संघटना या ठिकाणी निर्माण केली आणि त्या बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आपण मला केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. त्या सगळ्या जाती एकत्र करण्यासाठी आम्हाला खूप काळ त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, राष्ट्रीय महापुरुष यांच्या बद्दल बोलणं बरंच आहे, बरंच काय आहे, परंतु दादांचा वेळ महत्वाचा आहे. दादाने आपल्याला खूप खूप अतिशय चांगला वेळ दिलेला आहे. दादाकडून मी अपेक्षा व्यक्त करतोय, दादा आता या राज्यामध्ये जे दलिताचे मागासवर्गाचे नेते अपेक्षेप्रमाणे काम अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम त्यांच्याकडून होत आहे. परंतु दादा तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ताकदीची, तुमच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून मला असं वाटतं दादा, आपण एकाच नाही तर सगळ्या समाजाचं नेतृत्व करावं, एवढी ताकद आणि एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल मला स्वार्थ अभिमान आहे. शासन दिवसेंदिवस प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतंय. गेल्या काही दिवसापूर्वी ओबीसीच्या जाती मागासवर्गामध्ये घातल्या आणि आता ज्या 59 जाती आहेत ती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आमच्या या राज्यातल्या जाती जातीमध्ये तणाव निर्माण व्हावा अशा पद्धतीचं शासनाच्याच माध्यमातून होत असताना दिसत आला. तर आमची अपेक्षा अशी आहे, जर वर्गीकरण केलं तर या राज्यामध्ये बौद्ध समाजाची संख्या जास्त आहे, मग सगळ्यात जास्त आम्हाला आरक्षण मिळेल. मग आमची अपेक्षा अशी नाही, आमचं मत आहे की ते आरक्षण आपण सर्वांच्याच बाबतीत सर्वांच्या बरोबर असावं अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. परंतु काही लोक एक वेगवेगळ्या जातीला भडकावून जातीय तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी राज्यामध्ये काम चालू आहे. म्हणून दादा आमची विनंती आहे, हे जे शासनानं घातलेला घात आहे उपवर्गीकरणाचा, त्याच्यासाठी ते उपवर्गीकरण म्हणजे घटनेमध्ये ज्या पद्धतीची तरतूद आहे त्याच पद्धतीचे काम येणाऱ्या काळामध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे. 59 जातीला 13% आरक्षण आहे आणि त्या 13% आरक्षणामध्ये 59 जाती भागिले जर आपण 13% विचार केला तर 0.2 किंवा 3 असं टक्केवारी येते. मग जर समजा हे सगळं आरक्षण बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्यामुळे आम्हालाच मिळालं तर आमच्या भाऊबंधाचं नुकसान होऊ शकतंय. म्हणून माझी विनंती आहे दादा, की उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो आपण घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतंय की या राज्यातला बौद्ध समाज निश्चितच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, एवढं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझे जे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद. यानंतर अधिक वेळ न घेता जयंती महोत्सव समितीचे सन्माननीय मार्गदर्शक मसूद भाई शेख यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत आम्हा सर्वांच्या समोर निवेदित करावं. काळ्यांच्या गजरात मसूद भाईचं स्वागत करूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज एक विशेष कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व मनोजदादा जनांगे इथं उपस्थित आहे व मंचावरील सर्व मान्यवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय यासाठी भक्कम अशी पायाभरणी केली. त्याचाच परिणाम म्हणून अस्पृश्यता निवारण, समता, वंचितांना आरक्षण व महिलांना त्यांचा हक्क याला कायद्याने मान्यता मिळाली. भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये सामाजिक स्वातंत्र्य आणि बंधुता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे मूलभूत तत्व हे सरनाम्यामध्ये टाकून
या समाजामध्ये असलेली सर्वसामान्य माणसाला अभिमान आपले मनोज जरांगे साहेब हे सामाजिक न्यायासाठी एक विशेष मोहीम रचून आपल्या समाजासाठी एक मोठं असं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा करून सामाजिक न्यायासाठीच त्यांनी आपल्या समाजाला विशेष असं आरक्षण मिळवून दिलेलं आहे. दादा, अल्पसंख्याकांच्या सुद्धा फार मोठ्या समस्या आहेत. त्यांना सुद्धा सामाजिक न्याय मिळण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आपण 2-3 ठिकाणी पोलीस सुद्धा आज बोलत नाही की अल्पसंख्याकांना रिझर्वेशन द्यायला पाहिजे, कारण आपण फार महत्वाचं एक वाक्य केलेलं की अल्पसंख्याकांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी रिझर्वेशन हे मिळायलाच पाहिजे. म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा अल्पसंख्याक आपल्याकडे आशेने बघत आहे. आपण येणाऱ्या ह्याच्यामध्ये हा मुद्दा लावून धरावा. महाराष्ट्रातील पूर्ण अल्पसंख्याक समाज आपल्या खांद्याला खांदा लावून अर्ध्या रात्री आपल्यावर सोबत येईल एवढी ग्वाही माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद मसूद. यानंतर कार्यक्रमाची वेळ पाहता मी सर्व वक्त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं निवेदन व्यक्त करावं. आदरणीय प्रवीण आबा सूर्यवंशी जयंती उत्सव सोहळा समिती 2026 चे अध्यक्ष, टाळ्यांच्या गजरात प्रवीण आबांचं स्वागत करूया आणि त्यांचं मनोगत. सर्वांना जय शिवराय, जय भीम. बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज 135व्या जयंतीनिमित्त आपण आज इथं सर्वजण जमलो आहे. आणि ज्यावेळेस अध्यक्षपदाची माझी निवड झाली त्यावेळेस सर्वांमध्ये आमचा असा विचार झाला की आज मी ज्या चळवळीचं काम करतोय त्याचे आमचे दैवत आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवायचं ठरलं. आणि सर्वांमध्ये आमच्या कोर कमिटीचं आमच्या जी कमिटी आहे त्यांच्यामध्ये आम्ही सर्व निर्णय घेतला एक मताने. आणि ह्यावेळेस मनोज काही दिवस आणायचं असं ठरलं. मग आम्ही बलरावला सांगितलं बाबा दादाकडे जायचं आणि भेट घ्यायची आपल्याला. आणि सर्वांनी इथं आम्हाला सहकार्य केलं. आम्ही दादाची वेळ घेतली. दादाला वेळ नव्हती 22 तारखेची, तरी कार्यक्रम संभाजीनगरला त्यांचा कार्यक्रम होता. पण विशेष धाराशिवकरांवर प्रेम आहे दादाचं आणि त्या प्रेमापोटी दादा इथं आले. दादा तुमचं कौतुक करावं तर आम्ही ऋणी आहोत. दादा ही ऋण आमचं कधीच भेटणार नाही. आम्ही सर्वजण तुमच्या पायाशी नतमस्तक आहोत. आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 135व्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व भीमसैनिकांना आणि सर्व आलेल्या जनतेला आणि व्यासपीठावर बसलेले सर्व आमचे आदरणीय विश्वकप्पा बौद्ध महाराज, धनंजय राणा शिंगाडे, आगडे पाटील साहेब, बांग आणि आमचे मौलाना या सर्वांना आम्ही शुभेच्छा देऊन एवढे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोर्डे यांना विनंती की आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. टाळ्यांच्या गजरात बोलते महाराजांचं स्वागत करूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने धनंजय नाना शिंगाडे आणि जयंती उत्सव समितीला मी पहिल्यांदा कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे की सूर्याचा उदय झाला की प्रत्येकाला वाटतं आता आपलं काम होऊन निघणार. त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील म्हणजे सूर्य आहे आणि या सूर्याचा उदय झाल्यानंतर या देशातील महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला असं दिसून येते की दादाच्या विचाराच्या प्रकाशात आणि दादाच्या क्रांतिशील जीवनाच्या प्रकाशात आपले सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील. आणि म्हणून धनंजय नाना आणि समितीला मी धन्यवाद देतो की आपण दादाला या ठिकाणी बोलवलं. त्यांचं नाव आहे दादा, त्यांच्या बोलण्यात नाही कधी बाधा. दादा म्हणतात आता आपण सगळ्यांनी आपापल्या एकत्र म्हणून सर्वांची प्रगती साधा, असं त्यांचं नाव आहे मनोज दादा. त्यांना कोटी धन्यवाद देतो. दादा, ही नगरी धाराशिव नगरी आहे, धाराशिव आहे. आणि या धाराशिव नगरीमध्ये आणखी एक क्रांतिकारी गोष्ट घडली ती म्हणजे अशी, मी नेहमी सांगत असतो धनंजय नाना की प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असला तरी सर्व शाळेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. आज बनते जी आहे
मौलाना आहे, वारकरी आहे. याच्यातून धनंजय नाना तुम्ही एक सिद्ध करून दाखवलं. प्रत्येक धर्माची उपासना करण्याची पद्धत भिन्न असेल, पण प्रत्येक धर्माचा केंद्रबिंदू माणूस आहे आणि मानवाचा विकास करावा या भूमिकेतून सर्व धर्माचरणी एकत्र येऊन या देशाची अखंडता, मानवता जपली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जपला पाहिजे. ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे ही तुम्ही आम्ही सर्वही मिळून कशी पुढे नेता येईल याचा विचार केला पाहिजे. नाना, मी अधिक काही बोलत नाही, सगळे मौलाना आहे. आम्ही एक भारुड म्हणत असतो बघा साहेब, दाढी शेंडी अलग है, दोनों का भगवान एक ही है. मंदिर मध्ये अलग है, दोनों का भगवान एक ही है. अशी ही मानवतेचे विचाराची पेरणी धाराशिव नगरीमध्ये नाना तुम्ही केली. तुम्हाला धन्यवाद. तुमचं नाव हे नाना, तुम्हाला माहिती आहे धाराशिव जिल्ह्याचा काना कोणा, आणि सगळे लोक सांगत होते तुम्हाला की तुम्ही ही संघर्ष योद्धा म्हणून दादाला आणा, आणि ते आल्याशिवाय आपल्या विचाराला फुटणार नाही. पाहणार त्यांना माहित आहे की विकासाच्या खाना होणार, आणि दादा आले की कुठलाच प्रसंग राहत नाही होणार, हे सगळ्यांनी जाणार. आणि आज ते आपल्यात आहेत पाहुणा, पण त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. दादांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर असल्यामुळे, आणि मी अधिक काही न बोलता या ठिकाणी थांबतो. आणि तुम्ही सर्वांनी खूप घेतलं कष्ट, दादा बी आले फास्ट, सगळ्यांना वाटलं बेस्ट. माझे एवढे वाक्य आहे जास्त, आता मी घेतो रेस्ट. धन्यवाद मानक. यानंतर सन्माननीय मौलाना जफर मोहम्मद अली खान साहेब यांना विनंती की कृपया आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं, आपलं आशीर्वचन द्यावं. टाळ्यांच्या गजरात मौलाना साहेबांचं स्वागत. जनाब डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब ने जो संविधान लिखा, आज हम उनकी 135वीं जयंती मना रहे हैं. जिन्होंने उस जमाने में संविधान लिखा, आज उसके तुफैल में हम हिंदुस्तान में जी रहे हैं. दोस्तों अजीजों, दूसरे मुल्कों में देखो आज क्या हो रहा है. बच्चों को नहीं छोड़ा जा रहा है, बच्चों पे बम बरसाया जा रहा है. लेकिन डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब ने ये काम किया कि इन्होंने हिंदुस्तान में हर एक को जीने का हक दिया, और जो जी रहे हैं इसको हिलाने की कोशिश कर रहे हैं लोग. आज के लोग संविधान को हिलाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब ने ऐसी किताब लिखी इसको कोई बदल नहीं सकता. जो बदलने की कोशिश करेगा वो बदलेगा. दोस्तों, साथ ही में आज हमारे श्रृंगारी साहब ने स्टेज पे, जैसा कि हमारे पेशकर जो साहब ने कहा कि आज इन्होंने स्टेज को सजाया है, श्रृंगारी साहब ने स्टेज को सजाया है. इसमें मुस्लिम भी है, गैर मुस्लिम भी है, तमाम लोग बैठे हुए हैं. तो ये क्या है? ये डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब की देन है. डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब ने ये तो किया कि हिंदुस्तान में हर एक को जीने का हक हो, चाहे मुस्लिम हो, गैर मुस्लिम हो, दलित हो, ईसाई हो, बच्चे हो, औरतें हो, हर एक को जीने का हक उन्होंने दिया. और आज जब तक संविधान हिंदुस्तान में चलेगा, हिंदुस्तान तरक्की करते रहेगा. दूसरी बात, हमारे मनोज धनंजय साहब पाटिल ने जो हिंदुस्तान में इनकलाब लाया, जिन्होंने अपनी आवाज को अपने गांव से फैलाया, बारिश, पानी, धूप में आपने बैठा और हुकूमत को हिला डाला. हुकूमत से मुतालबा किया कि हमारे लोगों को आरक्षण चाहिए, और हुकूमत झुक गई, आरक्षण दी. ये है इनकी ताकत जो है. आज धनंजय पाटिल साहब हमारे सामने बैठे हुए हैं, इन्होंने बहुत बड़ी कुर्बानी दी है. इनकी कुर्बानी को मैं सलाम अर्ज करता हूँ. और दूसरी बात यह है, धनंजय पाटिल साहब का जो एक कोशिश है कि जो है सब लोगों को संविधान मिले और साथ में मुसलमानों को भी मिले. तो मैं ये कोशिश करूंगा कि आप जो लड़ रहे हैं मुसलमानों के लिए, आज तो हिंदुस्तान में दोस्तों, अजीजों, बुजुर्गों, सब लोग बैठे हुए हैं स्टेज पे, हमको शक की नजर से देखते हैं. लेकिन ये श्रृंगारी साहब हैं, दाढ़ी वालों को लाके बिठा दिए भाई, हमसे भरोसा है उनको. लेकिन हर एक आदमी बस में चढ़ा तो दाढ़ी वाला चढ़ा क्या करता है, ये बोलते दहशतवादी बोलता है. लेकिन श्रृंगारी साहब ने बताया हिंदुस्तानी मुसलमान दहशतवादी नहीं है, वफादार है, हिंदुस्तान के निदान है और लड़ता रहेगा. मेरी यही दुआ है अल्लाह से कि अल्लाह हमें कामयाबी और कामरानी अता फरमाए, हिंदुस्तान को तरक्की अता फरमाए. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. शुक्रिया साहेब. यानंतर बंतेजी सुमेजी नागसे यांना विनंती की कृपया आपण आम्हा सर्वांना संबोधित करावं. आदरणीय बंतेजी सुमेजी नागसे. या ठिकाणी आज आपण बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं
या ठिकाणी जमलेलो आहोत. बाबासाहेबांची विचारधारा, या देशाची विचारधारा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, क्रांतीचा अग्नी विझू देऊ नका. ती क्रांती कायम आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. बघा, ज्यावेळेस अजंठा लेणी कोरली, चक्रवर्ती सम्राट अशोक राजांच्या काळापासून अनेक वर्ष लागले. तिथं अनेक भिक्षूंनी सदधम्माचं काम केलं, लोकांमध्ये शील सदाचाराची शिकवण दिली. आणि एक काळ असा आला की त्या लेणीकडं एकही माणूस बघायला तयार नव्हता. सगळ्या लेण्या अशा ओस पडल्या. आणि ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी आला. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ते अजंठा लेणी दिसली आणि त्याला ते वैभव, जातक कथांचं, बुद्धांच्या मोठ्या चित्रकला, बुद्धांच्या अनेक तिथले प्रसंग पाहून तो भारावून गेला. आणि त्याने विचार केला नाही की मी या देशातला नाही, मी या धर्माचा नाही. तरी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं अजंठा लेणी जगामध्ये नेली आणि जगाला सांगितलं की असा एक महापुरुष देशामध्ये झाला की तो सर्व जगाला शील सदाचाराची शिकवण दिलेला महापुरुष म्हणजे अरहंत सम्यक संबुद्ध आहे. आणि तोच वारसा आपण जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ते शोधण्यासाठी महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये महाराजांची जयंती 1869 ला केली. आपण जर विचार केला तर अजंठा लेणी शोधणारा माणूस काही बौद्ध नव्हता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अतिशय कठीण प्रसंगामध्ये जाऊन शोधणारा माणूस काही मराठा नव्हता, ते माळी समाजाचे होते. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पुढे आणली आणि पहिली जयंती साजरी केली. आणि महात्मा फुलेंचा पुतळा कोणी उभा केला? असं झालं का की मराठा समाजाचे आपलं छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचाच कोणीतरी आता पुढं पुतळा उभा करेल असं झालं का? नाही. तर महात्मा फुलेंचा पहिला पुतळा हा बाबासाहेबांनी नाशिक मध्ये पहिला पुतळा उभा केला. आणि त्यांनी सांगितलं की विचाराला कोणती जात नसते, विचार मोठा. आणि आज बघा, बाबासाहेबांचा पहिला पुतळा कोणी उभा केला? तो बौद्ध लोकांनी उभा केला नाही, तो इतर कोणी उभा केला नाही. तर बाबासाहेबांचा पुतळा पहिला हा कोल्हापूरमध्ये उभा झाला आणि तो उभा केला मराठा समाज. म्हणजे या ठिकाणी कुठेही आपण जर विचार केला तर कोणत्याही महापुरुषाच्या पाठीमाग त्यांच्या जयंत्या करण्यामध्ये, त्यांचे पुतळे उभा करण्यामध्ये त्यांच्याच जातीचे होते असं कुठेही दिसत नाही. विचार महत्वाचा आहे आणि तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. मला एवढंच वाटतं. दादांकडे जर आपण सुरुवातीच्या काळापासून जर बघितलं तर आपण अधिकाऱ्यांच्या समोर जरी जाऊन बसलं तर ते शेतकऱ्याला व्यवस्थित बोलत नाही, ते कुणालाही व्यवस्थित बोलत नाही. आपले कपडे पाहतात, आपल्या पायातलं चप्पल बुट पाहतात, आपल्या हातातलं घड्याळ पाहतात. पण दादा एक असे होते की त्यांना कुणीच ते काही पाहिलं नाही, केवळ त्यांच्या पाठीमाग भारताचं संविधान त्यांच्या हातात होतं आणि ते संविधान सगळ्यांना तिथपर्यंत घेऊन आलं. आणि म्हणून ते आज आपल्या समोर आदर्श आहे. म्हणून निश्चितच आपण सर्वजण सर्व महापुरुषांचा वारसा पुढे घेऊन जावा. आमचे धनंजय नाना आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं मोठं काम करत आहेत. ते आर्थिक स्वरूपानं आम्हा सगळ्या भिक्षू संघाला आर्थिक स्वरूपाची मदत करत असतात. पण विशाल भाऊ शिंगाडेजी आताच आपण म्हणजे नाट्य परिषदेला 5 कोटी रुपये आपलं शिंदे सरकारकडून आणलेले. आपण बुद्धविहाराला या ठिकाणी 3 एकर जागा घेतली. शिंगाडे परिवार आपल्या पाठीमागे जर राहिला तर आपल्या जिल्ह्यातलं तेही मोठं बुद्धविहार उभं नाही. आणि दादाची कुठं सही लागली तर आपण ती पण घेऊन येऊया, म्हणजे आपण लवकरात लवकर बुद्धांचा विचार लोकांपर्यंत पोहोचू. धन्यवाद भक्ती सुमितजी.
आपण केलेल्या निवेदनाचाच धागा पकडून एक सांगतो की या महाराष्ट्रामध्ये 3 बाग खूप महत्वाचे आहेत. पहिले शिवबाग, दुसरे ज्योतिबा आणि तिसरे भीम बाबा. या 3 बाशिवाय महाराष्ट्र पूर्ण होत नाही. आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून बार्शी येथून उपस्थित असलेले आदरणीय सुनील भराडियाजी यांना मी मंचावर मोठ्या सन्मानाने आमंत्रित करतो. जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी माने साहेबांना विनंती की आपण सुनील भराडियाजी यांचा सत्कार करावा, त्यांचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत हा जातमुक्त भारत होता. जातीची उतरंड गोडण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जातमुक्त गाव संकल्पना ही भारतात राबवणारे सौंदर्य गावचे सरपंच आदरणीय शरदराव आरगडे पाटील यांना विनंती, कृपया आपण या सभेला संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. टाळ्यांच्या गजरात आपण आरगडे पाटलांचं स्वागत. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य स्थापन केलं, 18 पगड जातीला आणि धर्माला सोबत घेतलं, त्या पद्धतीचं स्वप्न साकार झालं की काय आज या स्टेजकडे बघून मला वाटायला लागलं. या सगळ्या मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप महत्वाचे होते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, तुमच्याकडे जर 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या, भाकर तुम्हाला जगवेल, आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. परंतु मागच्या 1-1.5 महिन्यापासून वाचाल तर वाचाल, पण काय वाचाल हे पण खूप महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी बघितलंय, मागच्या 1-1.5 महिन्यापासून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ येतात. ते नाशिकवरून आलेले असतात आणि प्रत्येक जण काय म्हणतो, आला का एखादा व्हिडिओ, आला का एखादा व्हिडिओ. मला हे मी का सांगतोय, कारण त्यांनी जर ज्या स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर जर वाचले असते तर त्यांच्यावर मूत्र पिण्याची वेळ आली नसती. ही अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी मी काल सौंदर्य या ठिकाणी माझा स्वतःचा दावा केला. स्वतःचा दावा करण्याचं कारण असं होतं, मला समाजाला सांगायचं होतं की हजारो लोकांमध्ये तुम्ही स्वतःचा दावा करता आणि कावळ्याची वाट पाहता. कावळा नाही शिवला म्हणजे मोक्ष नाही मिळाला, हे तर हा तुमचा जो भ्रम आहे. मी स्वतःचा दावा केला आणि त्या ठिकाणी त्या माझ्या पिंडाला कावळा देखील शिवला. कारण कावळ्याला माहिती नसतो हा माणूस मेलाय की जिवंत आहे, तो त्याचा अन्न शोधत आलेला असतो. या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न मी तिथं त्या ठिकाणी केला. भारतातील माझी पहिली ग्रामपंचायत अशी आहे की शिवी दिल्यानंतर 500 रुपये दंड आमच्या ग्रामपंचायत मध्ये केला जातो. खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते, स्त्री पुरुष समता, शिवी दिल्या, शिवी कोणावर आहे, आईवर बहिणीवर, वाद दोघांचे. तिथं आई नाही बहीण नाही, तिचा काही संबंधही नाही, परंतु त्या ठिकाणी त्या आईच्या आणि बहिणीच्या नावाने अर्वाच्य शब्दामध्ये उद्धार केला जातो. हे चुकीचं आहे. म्हणून आई बहिणीचा सन्मान झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी स्वतःच्या वागण्यातून या महाराष्ट्राला, या देशाला संदेश दिलेला आहे, परस्त्री माते समान. आणि त्या स्त्रीचा अशा चव्हाट्यावर शिव्या देऊन अपमान करणं हे चुकीचं आहे. म्हणून सौंदर्य गावाने शिवीबंदीचा निर्णय घेतला. शिवीबंदीचा निर्णय घेतल्यानंतर 500 रुपये दंड करायचा ठरला. मग काही जण म्हणे, आता तुम्ही कसं कन्फर्म करणार, एखादा म्हणून मी शिवीच दिली नाही, मग काय करायचं. मी म्हणलं, शिवी देणाऱ्या कुठं असं होतं, आला कानात शिवी दिली निघून गेला, तो साक्षीदार जमा करतो मोठ्याने आरडून, बरोबर की नाही. आणि सीसीटीव्ही पण गावात बसवले, माईक लावले आणि त्याचं व्हेरिफिकेशन. 500 रुपये दंड, नोटीस नाही दिले तर ग्रामपंचायत तरी नोंद. जेव्हा काहीतरी काम गुतल आला का पहिले 500 वर. परिणाम काय झाला शिवबंदीचा. शिवीबंदी केल्यामुळं या खाकी कपड्यावाल्यांकडे आपल्याला जायची गरज पडणार नाही, त्यांना येणार रिलीफ मिळेल. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जर गेलं नाही तर कोर्टात नाही तर मग वकील नाही. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याच्यातून मुक्ती.
म्हणून शिव्याबंदीचा ठराव खूप महत्वाचा घेतला. वृद्ध दाम्पत्याला सौंदर्य ग्रामपंचायतच्या वतीनं जेवण पुरवलं जातं. सौंदर्य गावामध्ये आणखी एक योजना आहे, विधवा महिला सन्मान योजना. आपण बघतो एखाद्या महिलेचा पती ज्या दिवशी जातो त्याचा अंत्यविधी करण्याच्या अगोदर तिच्या बांगड्या फोडल्या जातात, तिचं कपाळ पुसलं जातं, तिचं मंगळसूत्र काढलं जातं, तिचे जोडवे काढले जाते. तिला इतकी हिरवागणूक दिली जाते की जसं काही त्या मृत्यूला जबाबदारच ती आहे. परंतु तिला त्या ठिकाणी सांगितलं जातं यापुढे तू चूल आणि मूल याच्या पलीकडे पुढे जायचं नाही, धार्मिक सण उत्सव याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही. पण दुसऱ्या अँगलने जर विचार केला, घरातला करता पुरुष गेलाय, लहान मुलांच्या लेकरांची जबाबदारी तिच्यावर आहे. वृद्ध सासू सासरे आहे, सगळा कुटुंबाचा खर्च तिला चालवायचा आहे. पण तसं काही होताना दिसत नाही, समाज तिला आधार देत नाही. म्हणून सौंदर्य ग्रामपंचायतीने ठराव घेऊन टाकला की विधवा महिलांना देखील कुंकू लावण्याची परवानगी दिली, मंगळसूत्र घालण्याची परवानगी दिली, सात शृंगार करण्याची परवानगी दिली. आणि त्याच्या पुढे जाऊन या विधवा महिलांना दर दिवाळी आणि भाऊबीजेला ग्रामपंचायतीच्या वतीनं 1000 रुपये साडी घ्यायला दिली. यानंतर विधवा पुनर्विवाहाला देखील चालना दिली आणि एक विधवा पुनर्विवाह देखील लावला. याच पद्धतीचे काम करत असताना आमच्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये अतिशय भयानक पद्धतीने जातीय तेढ निर्माण झालेली आहे आणि आपल्याला जातमुक्त होण्याची गरज आहे. एका कोरोना आजार आला आणि नंतर लस आली. माझ्या गावात ह्या जातीपातीमध्ये तेढ निर्माण होण्याच्या अगोदर आम्ही जातमुक्त करण्याचा ठराव घेतला आणि त्या ठरावाच्या अगोदर दररोज सकाळी 11 वाजता सौंदर्य गावामध्ये राष्ट्रगीत लावलं जातं. राष्ट्रगीत याच्यासाठी 52 सेकंदाचं राष्ट्रगीत असतं, पण त्याच वेळेस फक्त आणि फक्त आपण भारतीय असतो. म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रगीत लावलं. ग्रामपंचायतीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ लावलं आणि त्या अष्टमंडळाच्या माध्यमातून सगळ्यांना संदेश दिला की जर काही स्वराज्यासारखं तुम्हाला काही मोठं उभं करायचं असेल तर तुम्हाला जात पात धर्म सोडून एक व्हावं लागेल. आणि त्या दिवशी जाणीवपूर्वक रक्तदान शिबिर ठेवलं. रक्तदान शिबिर याच्यासाठी होतं, क्रांतिसिंह भगतसिंग म्हणायचे रक्त हिरवं भगवान असतं, ते फक्त लाल असतं. आणि मग लोकांना सांगितलं की आपल्याला आता जातीची गरज नाही, आपल्याला फक्त आणि फक्त एक होऊन लढावं लागेल, सगळ्यांना एक राहावं लागेल, तेव्हा गावाचा विकास होईल, देशाचा विकास होईल. आणि सगळ्यात मला आनंद वाटतो या ठिकाणी सौंदर्य गावच्या ग्रामस्थांचा मला अभिमान वाटतो की त्यांनी जातमुक्तीचा ठराव ग्रामसभेमध्ये घेतला आणि तो पूर्ण झाला. याच पद्धतीचे ठराव सगळ्या ठिकाणी झाले पाहिजे. आज खऱ्या अर्थाने स्टेजवर ज्या पद्धतीने शिंगाडे साहेब तुम्ही नियोजन केलं, खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की एक दिवस भारत नक्की ते जातमुक्त होईल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर जयंती महोत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन लातूर जिल्ह्यातून आलेले डॉक्टर बाबासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचणारे पंकजी काटे आहेत. मी त्यांच्या स्वागतासाठी सारीपूर शिंगाडे यांना विनंती करतो की आपण पंकज काटे यांचा सत्कार करावा. यानंतर सारीपूरजी शिंगाडे पंकजी काटे यांचं स्वागत करत आहेत. यानंतर आपण सर्वजण ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर आहोत, ज्यांनी गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातील शोषित वंचित दुर्लक्षित घटकाला पुन्हा एकदा मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी, त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, ते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना तुमच्या हवाले त्यांना तुमच्या हवाले करून बाजू लावतायत. टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करूया. ऐकूया त्यांच्या विचारशाला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या भारत देशातील सर्व नागरिकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. झालं कसं गप्पा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं ते धनंजय भाऊ शिंगाडे,
सूर्यवंशी पाटील. नाव काय तुमचं? बर, प्रवीण आवाज. आता ज्यांचं नाव माहीत नाही त्यांना सन्माननीय बनतेजी आणि मौलानाजी आणि आमचे महंत गुरुवर्य प्रकाशजी बाबा बोधले महाराज यांचे छत्रपती शिवराज मुजरा करून आज मला योग आला त्यांना बोलण्याची संधी तुमच्या सगळ्या. मी भाग्यवान, कारण मलाही वाटलं नव्हतं इतके मौलाना बोललेले इतके बनतेजी बोललेले आणि बाबा पण बोलले. मला वाटलं आपला दणका असं. आता हे व्यासपीठावर बसल्यावर आपल्याला बंधनं आली, आपल्याला मोकळं पटांगण लागत, बंधनं नाही लागत. कारण आता आदरणीय महाराज बसलेत, बंधन आलं. शेवटी आम्ही वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत, बंधन आमच्यावरती आलं. त्यांच्या पुढे आपण बोलायचं नाही. पलीकडच्या बाजूनं बत्तेजी बसले, जिकडून मौलाना आहेत. छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माचा आदर केलाय. त्या छत्रपतींच्या विचारावरती आम्ही चालतो आणि चालत राहणार आहेत, हे मात्र नक्की. तुम्ही मला सांगितलं की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय ते बोला. मला आणखी माहिती नाही, मी त्याची माहिती घेतो. कारण मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मागं सरकत नाही. मला त्याबद्दलची कसलीच माहिती नाही आहे. तुम्ही आता कानात सांगितलं म्हणून मी ती ऐकलं. त्याची आम्ही माझ्यासाठी तरी पूर्ण माहिती घेतो. त्याच्याबद्दलचा सगळा खुलासा, सगळी माहिती मी समजून घेतो. कारण मी कुठल्याही विषयात एकदा उतारलो तर मी ते पूर्ण कडेला नेतो. मी अर्धवट कुठलंच काम करत नाही. मी माझ्या समाजाच्या लढाईत उतारलो, कुठं जातीवाद करायचा म्हणून उतारलो नाही. माझ्या समाजाच्या लेकराला ते लागतंय, त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अन्याय लक्षात आला आणि ज्यावेळेस त्यांच्या अन्याय लक्षात आला त्यावेळेस उठावानं वनवा घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महातेजस्वी संविधान या भारतातल्या जनतेच्या हातात दिलं. अन्यायाची जाणीव जर त्यांना झाली नसती तर आपल्यावरचा अन्याय कधीच दूर झाला नसता. तसं पुढच्या काळातही ज्या ज्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असला तर त्यांना अगोदर अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. अन्यायाची जाणीव जर झाली तर अन्याय 100% मोडून काढला जातो आणि निघतो सुद्धा. त्याला जिवंत उदाहरण मी आहे. माझ्या समाजावरती जो अन्याय होत होता शिक्षणापासून सगळा, तो पूर्ण मोडीत काढला आणि पुढेही मोडीत काढणार आणि कधी अन्याय होऊ देणार नाही. मी समाजाशी एकनिष्ठ राहिलो, ना कधी फुटलो ना विकलो गेलो. माझ्या डोळ्यासमोर मी गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना ठेवल्या. त्या वेदना आणि दुःख घेऊन मी रोज काम करतो. आपल्यालाही पुढच्या संकटाचा सामना करायचा असला तर एकदा फक्त सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मागं वळून बघितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं, की ज्यावेळेस त्यांना अन्यायाची जाणीव झाली आणि ते तेजस्वी संविधान या जनतेच्या हातात दिलं. म्हणून आज आपण प्रत्येक जण उभा आहे. त्या बाईंनी सांगितलं बॉम्ब टाकाटाकी चालू आहे म्हणून. तसं अन्याय होऊ द्यायचा नसेल तर आपण जिवंत असायला लागतो. मी जिवंत आहे आणि जागा पण. समाजावर झालेला अन्याय मी सहन करू शकत नाही आणि बघत पण नाही. पुढच्याही काळात सगळ्या जाती धर्मासाठी काम करायची तयारी आहे. पण सगळ्या जाती धर्मानं तितक्याच ताकदीनं अन्यायाच्या विरोधात आलं पाहिजे तरच. कारण हे एका दोघांचं काम नाही. देश खूप मोठा आहे आणि अन्याय प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सगळ्यांना एकजुटीनं उठाव करावा लागणार आहे. त्यावेळेस तो अन्याय बंद होईल. जास्तीचा वेळ घेत नाही कारण मला सोलापूर आणि इंदापूरला तिथपर्यंत जायचं. तुम्हाला शब्द दिला होता की मी येईल. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही.
म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलोय. मी कधीही कुठेही जाताना कधीच बघत नाही आपल्याला कोणी बोलवलं. मला सांगितलं बलराज दादांनी एक 7-8 जण आले, शिंगाडे भाऊचं आमंत्रण आहे, आपल्याला जायचं. जाऊ म्हणलं काय. मी तिकडची तारीख होती तीही माहिती आहे, ती पण जयंतीचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना म्हणलं गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो, या वेळेस मला धाराशिवला जायचंय, मोठ्या मनानं मला जाऊ देता का? ते म्हणले हो जा, गेल्या वेळेस तुम्ही आला होता, यावेळेस इकडे धाराशिवला गेलो की चालेल. म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो. सगळ्यांनी एक गोष्ट जाता जाता सांगतो ते लक्षात ठेवा. अन्यायाची चीड असू द्या आणि अन्याय होत असेल तर त्याची जाणीव ठेवा. अन्याय हा मोडीत निघलाच पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही, यासाठी सगळ्यांनी एकजूट राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. जय शिवराय, जय गुरुराय. यानंतर सन्माननीय पत्रकार आणि जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुधीर पवार यांना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करावी. सुधीर पवार. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील, मुक्त गावचे सरपंच शरणराव आरगडे पाटील, हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोलले, गणेशजी, मौलानाजी हे सर्वजण इथे उपस्थित राहून या जयंती कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचे आभार मानतो. यानंतर आज